नमस्कार. कोकणी थाट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर आज आपण बघणार आहोत दत्तजयंतीसाठी खास असं कांदा लसूण विरहित नैवेद्याचं ताट. चला तर मग पाहूया साहित्य आणि कृती. तर गोडासाठी आज मी बनवणार आहे गव्हाची खीर. तर यासाठी मी 1 वाटी गहू रात्रभर भिजत घातले होते आणि आत्ता आपण या गव्हाची भरड काढून घ्यायची आहे. तर त्यासाठी मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये गहू घेतलेत आणि हे गहू अर्धा मिनिट असे फिरवून घ्यायचे मिक्सरमध्ये. पण मिक्सर पल्समध्ये म्हणजे चालू बंद करत अशी त्याची भरड करायची. जर अर्धा मिनिट पूर्ण वेळ तुम्ही मिक्सर चालू ठेवला तर कदाचित या गव्हाचा गोळा होऊ शकतो. तर अशा प्रकारे भरड काढून झाली की त्यात आपण एक 1.5 पट किंवा दुप्पट असं पाणी घालून घ्यायचं आणि हे सर्व गव्हाची भरड आणि पाणी हे मिश्रण जे आहे ते एकजीव करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे हे मिश्रण एकजीव झालं की एका कुकरच्या भांड्यामध्ये आपण याला 3 शिट्या काढून घ्यायच्या आहेत. तर या गव्हाच्या भरड जी आपण काढली आहे त्याच्याबरोबरच मी इथे लाल भोपळा तुकडे करून वाफवायला ठेवला आहे. याचं आपल्याला कच्चं भरीत करायचं आहे. तर एक 3 ते 4 शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. तर शिट्ट्या झालेल्या आहेत. आपण आता कुकर थंड व्हायला देऊयात. तोपर्यंत एका बाजूला मी बैठं वरण आणि भात याची तयारी करते. तर बैठं वरण करण्यासाठी मी 1 वाटी तुरडाळ घेतले. तुरडाळ स्वच्छ धुवून घेतले आणि त्यात थोडं जिरं आणि हळद घालून घेतलेली आहे. आणि नेहमीप्रमाणे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे. त्यात चवीप्रमाणे मीठ घालत असाल तर मीठ घालून घ्यायचं आणि कुकरमध्ये नेहमीसारख्याच 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. तर हा कुकर देखील होईपर्यंत आपण घेवड्याच्या भाजीची तयारी करूयात. ते या इथे मी अशी घेवड्याची भाजी आणली आहे आणि साफ करण्यासाठी दोन्ही बाजूच्या कडा काढून घ्यायच्या आणि त्याबरोबर हे दोरही काढून घ्यायचे. जर दोर राहिले तर पोटाला त्रास होतो म्हणून हे दोर काढणं आवश्यक आहे. दोर काढून झाल्यावर घेवडा अशा प्रकारे मधून पूर्ण ओपन करून बघायचा. त्याच्यामध्ये कीड किंवा काही भुंगा वगैरे लागला असेल तर आपल्याला कळतं आणि स्वच्छ असेल तर अशा प्रकारे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे त्याचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे. हे तुकडे करत असताना सुद्धा खूप वेळेला बारीक बारीक दोर येतात तर ते सुद्धा दोर आपण काढून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे आपण घेवड्याची भाजी व्यवस्थित साफ करून घेऊयात. तर तुम्ही पाहू शकता इथे आपली घेवड्याची भाजी सुद्धा साफ करून झालेली आहे. आता आपण घेवड्याची भाजी करायला सुरुवात करूयात. तर भाजी करण्यासाठी मी आधी 2 ते 3 चमचे तेल एका कढईत घेते आणि या भाजीमध्ये कांदा लसूण आपण काही वापरणार नाही आहोत. तेल गरम झालं आहे का पाहण्यासाठी मी इथे 2-4 जिऱ्याचे दाणे टाकून बघितलेत. तर तेल व्यवस्थित तापलेलं आहे. आता आपण त्यात 1 चमचा जिरं घालून घेऊयात. जिरं व्यवस्थित तडतडलं की त्याच्यामध्ये तिखटासाठी मिरच्या घालून घ्यायच्या. मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आणि आता आपण जो घेवडा निवडून ठेवला होता तो घेवडा आपण या कढईत घालून घेऊयात. घेवडा असा कढईत घालून घेतल्यावर गॅसची फ्लेम मध्यम ते मोठी अशी ठेवून व्यवस्थित घेवड्याची भाजी जी आहे ती परतून घ्यायची. आपल्याला एक चांगली 2 मिनटं परतून घ्यायची. म्हणजे घेवडा जो आहे तो व्यवस्थित आळला पाहिजे. तो आला की त्याचा कलरसुद्धा व्यवस्थित हिरवागार राहतो आणि भाजीसुद्धा लवकर शिजते. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी घेवडा मध्यम ते मोठ्या आचेवरती परतून घेतला आहे. भाजी थोडी आळली म्हणजे थोडीशी आकुंचन पावली की त्यामध्ये आपण मीठ टाकून घ्यायचं आहे. तर आज मी नैवेद्य करते त्याच्यामुळे मी दगडी मीठ वापरलं आहे. सैंधव ज्याला म्हणतो त्याचीच पावडर आणि सर्व ठिकाणी त्याचंच खडा मीठ जे आहे ते वापरलेलं आहे. तर भाजी थोडी परतून झाली की त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची. हळद नाही टाकली तरी चालते पण हळदीने एक थोडासा रंग आणि चवसुद्धा छान लागते. आणि हळद घालून झाल्यावर भाजीला एक चांगली सणसणीत वाफ आणायची आहे. अशा प्रकारचं झाकण तुमच्याकडे नसेल तर एक खोलगट ताट कढईवर ठेवायचं
आणि त्यामध्ये पाणी ठेवायचं, म्हणजे वाफ व्यवस्थित निघते. जर भाजी शिजत नाही आहे किंवा सुकी झाली आहे असं वाटलं तर अगदीच अर्धा ते पाऊण चमचा पाणी असा हपका मारून परत त्याला एक छानशी वाफ आणायची. आता आपण बघू शकता मस्त दणदणीत 2 वाफा काढल्यावर आपली भाजी शिजलेली आहे. भाजी व्यवस्थित शिजली की त्यावर आपण ताजा खोवलेला ओला नारळ घालायचा आहे. याने भाजीची चव खूप छान लागते. अशा प्रकारे आपली भाजीसुद्धा बनवून तयार झालेली आहे. तर पुढची रेसिपी जी मी दाखवणार आहे ती आहे गव्हाची खीर. तर त्यासाठी आपण हे जे वाफरलेली गव्हाची भरड होती ती काढून घेऊयात. व्यवस्थित शिजली आहे गव्हाची भरड, ती आपण आता एकसंध करून घेऊ. आणि एका कढईमध्ये मोठे 2 चमचे गाईचं तूप घेतलं आहे मी इथे. गाईच्या तुपाने ना चव खूप छान येते खिरीला. तुपाचं प्रमाण अजून वाढवलं तरी चालेल, काही हरकत नाही. तर खिरीसाठी आपल्याला सुकामेवा लागणार आहे. त्याच्यामध्ये बदाम आणि काजू घेतलेत, गूळ, ओलं खोबरं घेतले, त्याच्या बारीक चकत्या केल्यात, एक अर्धा चमचा जायफळाची पूड आणि वेलची पूड आपल्याला लागणार आहे. तर इथे बऱ्यापैकी तूप गरम झालं आहे. त्या गरम तुपात आपण जो सुकामेवा आपण कुटून घेतला आहे तो पहिल्यांदा एक लालसर रंगावरती थोडासा भाजून घेऊयात. तर अशा प्रकारे आपला सुकामेवा बऱ्यापैकी कलर बदललेला आहे त्याचा. त्याचा थोडासा मी बाजूला काढून घेते गार्निशिंगसाठी, म्हणजे सजावटीसाठी थोडासा बाजूला काढला आहे. त्याच तुपामध्ये मी खोबऱ्याच्या ज्या फोडी किंवा जी कापं केली होती पातळ ती मी थोडीशी तळून घेणार आहे. तर खोबऱ्याचा सुद्धा रंग थोडासा हलका बदलेपर्यंत आपण ही कापं त्याच्यामध्ये तळून घ्यायचे. आणि एकदा का खोबऱ्याचा रंग बदलला आहे असं वाटलं की त्यामध्ये आपण जे शिजवून घेतलेली गव्हाची भरड आहे ती घालून व्यवस्थित हे मिश्रण परतून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे गव्हाचं मिश्रण, तूप, खोबरं हे सर्व एकजीव करून झालं की आपण त्यामध्ये गूळ घालून घ्यायचं आहे. तर गुळाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करा. नेहमीच्या ज्या खिरीच्या रेसिपीमध्ये जेवढाच तेवढा गूळ आम्ही वापरतो, पण मी जो आता गूळ वापरते तो बऱ्यापैकी गोड आहे, त्याच्यामुळे मी माझ्या अंदाजाने घेतला आहे गूळ. तर गूळ हा किसून किंवा बारीक करूनच घ्यायचा, म्हणजे लवकर विरघळतो. गूळ विरघळला असं वाटलं की त्यामध्ये वेलची पावडर आणि जायफळीची पावडर घालून घ्यायची आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर याच वेळेला तुम्ही सुंठ पावडरसुद्धा घालू शकता, त्यामुळे सुद्धा खिरीला एक चांगला स्वाद येतो. आणि आता हे सर्व जे खिरीचं मिश्रण आहे ते आपण व्यवस्थित एकजीव करून घेऊयात आणि त्याला उकळी काढून घ्यायची. तर बरेच वेळेला ही खीर काही लोकांना अशीच खायला आवडते, दूध न घालता. मग ही खीर अशीच खाल्ली तरी चालते. आणि दूध घालून जर खाणार असाल तर त्यासाठी दूध गरमच घालावं, म्हणजे जसं खिरीला उकळी आले तसंच उकळी काढून दूध जे गरम गरम आहे तेच घालून खीर व्यवस्थित ढवळत राहावी, म्हणजे मग दूध फाटत नाही. आणि जर गार खीर खायची असेल तर खीर गार झाल्यावर उकळलेलं थंड करून झालेलं दूध यात टाकून तुम्ही खीर खाऊ शकता. तर अशी आपली गव्हाची खीरसुद्धा तयार आहे. तर पुढे आपण बघूयात बैठं वरण कसं करायचं. तर इथे आपली डाळ व्यवस्थित शिजलेली आहे. रवीने ती व्यवस्थित घुसळून घ्यायची आहे. घुसळून झाली की एखाद्या भांड्यात डाळ काढून घ्यायची. आणि ही डाळ घट्टच चांगली लागते, त्यामुळे पाण्याचा विसळा अगदी थोडं पाणी घेऊनच करायचं आहे. त्याच्यामध्ये लहान लिंबा एवढा गूळ, चवीप्रमाणे मीठ आणि कोथिंबीर घालायची. आणि या वरणाला व्यवस्थित अशी चांगली उकळी येऊ द्यायची. उकळ आली की अजून चवीला लागतं बैठं वरण. तर याच्यामध्ये आपण तेल, लसूण म्हणजे कुठलीच प्रकारची फोडणी, कसलंही वापर केलेला नाही आहे. अशी खदखदून उकळी आली की वरणाला चवसुद्धा खूप छान येते. तर आपलं वरण देखील तयार आहे. पुढची रेसिपी आहे ती म्हणजे भोपळ्याचं कच्चं भरीत. तर त्यासाठी मी जो उकडलेले भोपळ्याचे तुकडे होते ते काट्या चमच्याच्या सहाय्याने मॅश करून घेते. तुम्ही हाताने सुद्धा मॅश करू शकता. तर अशा प्रकारे
व्यवस्थित कुस्करून झाले ते भोपळ्याचे तुकडे की त्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे, एक मोठा चमचा भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट, चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर. यामध्ये तुम्हाला तिखट हवं असेल तर तुम्ही बारीक चिरून मिरची किंवा मसालासुद्धा घालू शकता. आणि फेटलेलं दही घ्यायचं आहे. तर इथे मी दही अर्धा वाटी घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार दह्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. तर आज मी भरीत कच्चं करते म्हणून त्यावर फोडणी नाही टाकत आहे. पण जर तुम्हाला आवडत असेल तर यावर तुम्ही तेलामध्ये मोहरी, जिरं, कढीपत्ता, मिरची, हिंग असं सगळं घालून एक चुरचुरीत फोडणी करू शकता. तर आपण आता नैवेद्याचं ताट भरायला घेऊयात. तयार केलेल्या वरण भाताची मुदा, दुसरी मुदा जी आहे त्यावर मी दही आणि गूळ घातला आहे. इथे मी हिरवी चटणी वाटून घेतली होती, नेहमीचीच आहे. ओलं खोबरं, कोथिंबीर, मिरची, आलं, मीठ आणि साखर. भोपळ्याचं भरीत, दत्त महाराजांची आवडती ही घेवड्याची भाजी आणि गोडासाठी केलेली गव्हाची खीर. गव्हाच्या खिरीवर मी थोडेसे जे बाजूला काढलेले ते सुकामेवा जो होता त्याने सजावट करते. आणि ही ज्वारीची भाकरी. तर आपलं नैवेद्याचं ताट बनवून तयार झालेलं आहे. दत्त महाराजांना नैवेद्यामध्ये अजून पानाचा विडा पण ठेवतात आणि सुंठवडासुद्धा ठेवतात. तर तुम्हीसुद्धा महाराजांसाठी नैवेद्याची थाळी नक्की करून पहा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या कोकणी थाट या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.